नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप दिवसापासूनची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे की कर्जमाफी कधी होईल. अखेर राज्य शासनाकडून सर्व प्रोसेस झालेले आहेत. राज्य शासनाकडून निधीही मंजूर करण्यात आला आहे. मग नेमका राज्य शासनाकडून जे सांगण्यात आलेलं होतं की 7/12 कोरा करू, हा शब्द माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला होता. अखेर किती शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होऊ शकतो? तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा 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 होणार आहे. त्यामुळं आता प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला असेल की राज्य शासन सांगते की 36,000 कोटीची कर्जमाफी, 56 लाख शेतकरी. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून 2019 मधील जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न आता राज्य शासनाकडून करण्यात आला. त्यामुळं यामधील जे काही शेतकरी वगळले जाणार होते तेही शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा, 15 लाख शेतकरी कोणते? तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे पहिला टप्पा हा थकबाकीदार शेतकऱ्यांचा असेल. तोही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा पहिला टप्पा म्हणजे 2 लाखाच्या आतील जे शेतकरी आहेत, अशी संपूर्ण राज्यामध्ये 15 लाख शेतकरी आहेत. अशा सर्व 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 संपूर्ण कोरा होणार आहे. आणि तो 7/12 कोरा झाल्यानंतर डायरेक्ट त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज दिलं जाणार आहे. त्यामुळं राज्य शासनाने 30 जून ही शब्द दिलेला होता. त्याच्यानंतर 5 जुलै सांगण्यात आलं आणि हा 7/12 आता आपला 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा 30 जुलैच्या अगोदर हा 7/12 कोरा होणार आहे. कारण पहिल्या टप्प्यामध्ये 30 जुलैच्या अगोदर शेतकऱ्यांचा जे 2 लाखाच्या आतील शेतकरी आहेत, ज्यांची कर्ज 30 सप्टेंबरपर्यंत थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आता खूप जण म्हणतील की तारकावर तारका देत आहेत. तारका वाढण्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, कारण राज्य शासनानं जो पहिला GR काढला होता, तो GR हा 2019 मधले शेतकरी याच्यामध्ये पात्र नव्हते. त्यामुळे आता 2019 मधील शेतकरी यामध्ये आता पात्र झालेले आहेत. त्यामुळे या प्रोसेससाठी वेळ लागणार. त्याच्यानंतर निधीची पूर्तताही करावी लागणार. कारण 12,71,000 शेतकरी याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये आता 2 लाखाच्या आतील जे शेतकरी आहेत ते शेतकरी याच्यामध्ये बसणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वरलं पीक कर्ज आपल्याला वरलं भरायचे आहेत पैसे, असे शेतकरी भरू शकतात आणि 2 लाखापर्यंत त्यांना माफी मिळू शकते. मग आता ही प्रोसेस कुठंपर्यंत आली आहे? तर शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या चालू आहे. त्यामुळं गाववाईज याद्या असो, बँकेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला 30 जूनपर्यंत प्रक्रिया संपू शकते आणि 30 जुलैच्या अगोदरच 30 जूनच्या अगोदर प्रक्रिया संपू शकते आणि 30 जुलैच्या अगोदरच ही प्रक्रिया प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळं राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा संपूर्ण कोरा होणार आहे. आणि उर्वरित जे शेतकरी राहणार आहेत 2 लाखाच्या वरील, त्या 2 लाखाच्या वरील शेतकऱ्यांना वरील पीक कर्ज जे त्यांचे 2 लाखाच्या वरील जी रक्कम आहे, ती रक्कम भरल्यानंतर त्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यानंतर प्रोत्साहनची प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर OTSची प्रक्रिया आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांना 7/12 कोरा होऊन त्यांना नवीन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कारण राज्य शासनाने दिलेला शब्द होता, एक शब्द 30 जूनपर्यंतचा होता, परंतु महिनाही उलटून गेलेला आहे, 30 जूनही उलटून गेलेली आहे. त्यामुळे राज्य शासनावरही निश्चित दबाव आहे. त्यामुळं 2 लाखाच्या आतील जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचे तातडीनं 30 जुलैच्या अगोदर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये राज्य शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. लागलीच त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 20 तारखेपर्यंत सुरू होऊन 21-22 तारखेपासून पोर्टल निर्माण करून KYC करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कारण स्तंभ देऊन KYC केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक कार्ड असणं गरजेचं आहे. ॲग्रिस्टेक कार्ड असेल, फार्मर ID असेल तरच त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. परंतु राज्य शासनाकडून त्यासाठीही काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. खूप शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टेक कार्ड नाहीत, काही शेतकऱ्यांचे फार्मर ID नाहीत. त्यामुळं त्यांचा फार्मर ID काढण्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील तर त्याही त्रुटी दुरुस्त करून त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाऊ शकतो. परंतु खूप दिवसापासूनची जी प्रतीक्षा आहे, खूप दिवसापासून जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत
अशा शेतकऱ्यांना 30 जुलैच्या अगोदर प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल व प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. त्यामुळं नेमका 7/12 जर कोरा व्हायचा म्हणला तर पहिल्या टप्प्यामध्ये 30 जुलैच्या अगोदर 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन 15 लाख शेतकऱ्यांचे 7/12 कोरे होणार आहे. कर्जमाफी असो, पीक विमा असो, अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, धान बोनस असो, याबाबत कुठलेही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.